नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। तर त्या ट्विस्टमध्ये आता मित्रांनो असं होणार आहे की आता ईश्वरीला जेव्हा घराच्या बाहेर काढायला निघालेली आहे वल्लरी, परंतु वल्लरीलाच मात्र आता घराच्या बाहेर काढण्यासाठी अर्णव पुरावा घेऊन येतो आणि तो पुरावा इतका भक्कम असतो की सगळे काही पुरावे मात्र अर्णवकडे आलेले आहेत आणि त्या धुमाळने मात्र सगळे पुरावे आता अर्णवला दिलेले आहेत। त्यासाठी आता वल्लरीच मात्र आता घराच्या बाहेर जाणार आहे ह्या बारशाच्या कार्यक्रमाच्या दिवशी। आणि आता जे काही नम्रता आणि आकाश आहे ह्या दोघांमध्ये आता जी दरी निर्माण झालेली आहे, तर त्यात म्हणजे आता सुप्रियासमोर आता वल्लरीचं सत्य आल्यानंतर सुप्रिया स्वतः नम्रता आणि आकाश या दोघांच्या लग्नाला विरोध करते, पण ईश्वरी मात्र आड पडून दोघांचा विवाह एकत्र करून आणते। कारण अर्णव ईश्वरी आता इतके म्हणजे त्यांना टेन्शन सहन झालेलं नाही आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आता एक खूप मोठं असं वादळ येणार आहे। हा गुरुजींनी सांगितलेला एक असा संकेत आहे। नक्की आता हे वादळ काय असेल आणि त्यांच्या आयुष्यातून आता हे येणारं वादळ नक्की त्यांच्या जीवनाला काय अशी कलाटणी देणार आहे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, घरामध्ये बारशाचा कार्यक्रम असल्यामुळे आता लगेच सगळी तयारी मात्र खूप छान झालेली आहे। ईश्वरी अर्णव यांनी इतक्या घाईत आपल्या बाळासाठी खूप छान तयारी केलेली असते, सगळं काही अगदी मनाप्रमाणे घेतलेलं आहे। त्याच वेळेस आता ईश्वरी जेव्हा बाहेर गाडीजवळ उभी असते तर रमाकांतचं सत्य तिच्यासमोर आलेले आहे की रमाकांत पुन्हा तिला दिसलेला आहे, परंतु ती आत्ता या वेळेला मात्र अर्णवला सांगायला तयार नसते। कारण तिला माहिती असतं की अर्णव सर अजूनपर्यंत त्यांच्या वडिलांचा रागराग करत आहे, काही झालं तरी त्यांना आत्ता हे सर्व सांगायला नको। म्हणून जेव्हा ती घरी येते तेव्हा ईश्वरीला मात्र आता एक वेगळंच टेन्शन तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं। त्याच वेळेस मात्र ती सुप्रियाला कॉल करते। सुप्रियाला कॉल करून आता म्हणते की हे बघ आई, आज मला पुन्हा रमाकांत राजशिर्के दिसले होते। ती व्यक्ती साधूच्याच वेशामध्ये आहे, पण ती व्यक्ती रमाकांत राजशिर्के आहे। अर्णवचा म्हणजे अर्णव सरांचा गैरसमज दूर झालेला आहे, पण रमाकांत राजशिर्के जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपण कोणताही पुरावा नाही देऊ शकत। आकाश अजूनपर्यंत तेथेच बसलेला असतो। नम्रता आणि शुभंकर जेव्हा घरी येतात त्या दोघांना एकत्र बघून आकाशला फारच राग येतो। आकाश काही आता ऐकायला तयारच नसतो, कारण आता ही नम्रता शुभंकरच्या खूपच जवळ त्याला अगदी हातात हात देऊन आलेली आहे। म्हणून मात्र आता आकाशला खूप राग येतो। आकाश रागानेच लगेच तेथून निघून जातो। नम्रता आता आकाश सर करत असते, पण आकाश मात्र काही उत्तर न देता रागाने निघून जातो। आता आकाश घरीसुद्धा आलेला नाही। आकाश घरीसुद्धा म्हणजे यायला तयार नसतो, तो तसंच मात्र घर सोडण्याचा निर्णय घेतो। कारण घरातील आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि नम्रता आपल्याला बोलत आहे, या सगळ्या गोष्टीचा आकाशच्या मनावर परिणाम झालेला असतो आणि ते टेन्शन त्याला सहन झालेले नाही, म्हणून तसाच तो घर सोडून निघून जातो। सगळेजण मात्र आकाश का आला नसेल म्हणून आकाशची वाट पाहत असतात। तर इकडे आता वल्लरीचा वेगळा डाव असतो। वल्लरीने मात्र आता ह्या ईश्वरीने आपलं सत्य शोधायला नको, त्यात म्हणजे तो धुमाळ आता पुरावे द्यायला तयार नाही। आणि आता इकडे रमाकांत तर इथे मुंबईत आलेला आहे आणि त्या ईश्वरीने अर्णवला तर खुश केलेला आहे। त्या दिवशी हॉटेलमध्ये जो काही प्रकार आहे तो घडलेला मात्र आता अर्णवचे डोळे उघडलेले आहे की नक्की या घरातील व्हिलन म्हणजे राजशिर्क्यांचा दुसराच कोणीतरी आहे। आणि आता सुप्रियाला मात्र ते सर्व आठवते, कारण वल्लरी त्याच वेळेस म्हणून गेलेली असते की रमाकांत राजशिर्केच्या फॅमिलीतीच मी आहे, असं सुप्रियाला ती तेव्हा भूतकाळात म्हणलेली होती। म्हणून सुप्रियाच्या आता लक्षात येते, कारण जेव्हा आता वल्लरी आमंत्रण देण्यासाठी कार्यक्रमाला येण्यासाठी मात्र जेव्हा आता आजी तिला फोन करायला सांगते आणि आजी जेव्हा फोन करायला लावते तर वल्लरी फोनवर म्हणते की मी आकाशची आई वल्लरी बोलते। तो आवाज मात्र सुप्रियाला ओळखीचा वाटतो, म्हणून सुप्रिया म्हणते की आता हीच ती बाई आहे, नक्की मला असं वाटतं की हीच ती बाई आहे आणि आकाश सरांच्याच अगदी ती आई आहे, ते मला माहिती नव्हतं, म्हणून आत्तापर्यंत ते माझ्यासमोर आलेले नसावेत। म्हणून आता सुप्रियाला सगळं काही आठवते। सुप्रिया लगेच ईश्वरीला फोन करते आणि ईश्वरीला फोन करून सांगते, मला पूर्ण खात्री आहे की आकाश सरांच्या आई वल्लरीच हे सगळं करू शकतात।
आता ईश्वरी म्हणते की आई तू नक्की काय बोलतेस? सुप्रिया म्हणते की हो, आज त्यांनी मला कॉल केला होता कारण बारशाला बोलवण्यासाठी. तो आवाज मला ओळखीचा वाटला, त्यामुळे मी तुला खात्रीने सांगू शकते ईशू, हे सगळं त्यांचंच कारस्थान आहे. तेव्हा ईश्वरी आईला विचारते की नम्रता कुठे आहे आणि आकाश सर तिकडे आले होते का? त्यावरती सुप्रिया म्हणते की हो, आकाश ते आले होते, पण नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये पुन्हा भांडण झालेलं आहे. त्या दोघांचं पुन्हा आता बिनसलेलं आहे, त्यामुळे काय करावं तेच मला काही कळत नाही. त्या दोघांचं मला फार टेन्शन आलेलं आहे आणि हे जर असंच होत राहिलं तर ह्या दोघांचं कसं जमणार तूच सांग बरं. मला असं वाटतं की मला जर आता ह्या जर आकाश सरांच्या आई असतील तर मी कधीही आता नम्रताचं लग्न आकाशची नाही लावून देऊ शकत. तेव्हा आता नम्रताने हे सर्व ऐकलेलं असतं. नम्रता म्हणते की आई तू काय बोलतेस? तेव्हा सुप्रिया लगेच शांत होते. त्यानंतर मात्र आता नम्रताला फार आणखीनच टेन्शन येते. सुप्रिया आता किती काही झालं तरी आता ही वल्लरीच आहे आणि वल्लरीने म्हणजे आकाश सरांच्या आईनेच हे सर्व केलेले आहे हे आता तिला कळून चुकतं. म्हणून आता ते नम्रताला म्हणते की हे बघ, तू आकाशपासून लांब राहिली तर अगदी योग्य होईल. काही झालं तरी तू आकाशपासून लांबच राहा, असे मात्र आता ती ठरवते. त्यानंतर आता नम्रताला फार टेन्शन येते. ईश्वरी म्हणते की आकाश सर तेथे नाहीत ना? आता सुप्रिया म्हणते की हो, ते आत्ताच गेलेले आहेत आणि ते इथे नाहीत. म्हणून आता सगळ्यांना फार असं टेन्शन येतं की आकाश कुठे गेले असतील. घरामध्ये सगळेजण आकाशला फोन लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यानंतर आता इकडे वल्लरीने असा पराक्रम करून ठेवलेला आहे की आता जे काही रमाकांत आणि सुप्रियाचे फोटो आहेत तर ते फोटो सगळ्यांच्या अगदी रूममध्ये ठेवलेले असतात आणि ते सगळे फोटो आता बारशाच्या कार्यक्रमाच्या दिवशी मात्र समोर येतात. आणि ते फोटो समोर आल्यानंतर एक खूप मोठा धक्का सगळ्यांना बसलेला असतो. सगळेजण ईश्वरीला दोषी मानतात, पण त्याच वेळेस आता अर्णव अगदी ईश्वरीची साथ देतो आणि ही माझ्या बायकोने काही केलेलं नाही, हा भूतकाळ मला माहिती होता. त्यानंतर मात्र आत्तापर्यंत जे काही घडलेले आहे तर अर्णव सगळ्यांना सर्व काही सांगतो आणि ही व्यक्ती करणारी दुसरीच कोणीतरी आहे अशी मात्र आता अर्णवने सगळ्यांचा गैरसमज दूर केलेला असतो. परंतु आता त्याच वेळेस सुप्रिया तेथे येते आणि सुप्रिया तेथे येऊन मात्र आता वल्लरीची गचंडी धरते आणि तिला म्हणते की हीच ती बाई आहे. ईश्वरी, मी तुला सांगितलं होतं की आता ह्या बाईनेच सर्व केलेलं आहे. तर वल्लरीची पूर्णपणे बोलती बंद होते. वल्लरीला घाम फुटलेला असतो आणि त्यात म्हणजे आकाश येते नाही याचं खूप मोठं टेन्शन आता सगळ्यांना असते. परंतु आता आजीला तर मात्र वेगळंच टेन्शन असतं. आजी आता खूप टेन्शनमध्ये असते, कारण माझ्या आईचा संसार मोडणारी हीच ती बाई आहे आणि ही ईश्वरीची आई. म्हणून आजी अंजली आता ईश्वरीच्या आईवर आरोप करायला सुरुवात करतात. पण त्याच वेळेस आता अर्णव पुढे येतो आणि आता सगळ्यांच्या समोर तो सत्य सांगतो की यामध्ये काकूची काहीही चूक नाही. जे झालेलं आहे तर त्यामध्ये फक्त वल्लरी मामीची चूक आहे आणि वल्लरी मामीने हे सर्व घडून आणलेले आहे असे सगळ्यांच्या समोर सांगितल्यानंतर आता ईश्वरी सगळ्यांच्या समोर एक सत्य सांगते. आता सगळ्यांचा विश्वास नसेल तर मी तुम्हाला आज एक सत्य असं सांगणार आहे की त्या सत्याने मात्र तुमचे सगळ्यांचे डोळे उघडतील. कारण अर्णवचे बाबा हे रमाकांत राजशिर्के ते जिवंत आहेत आणि त्या बाबांना मात्र मी आजसुद्धा बारशाची खरेदी करायला जेव्हा बाजारात गेले होते तर तेथे बघितले आणि त्या दिवशीसुद्धा त्या मंदिरात मात्र साधूभुवांच्या वेशामध्ये मी त्यांना बघितलेलं आहे. हे मात्र आता ईश्वरी सगळ्यांच्या समोर सत्य सांगते आणि आता रमाकांत राजशिर्के जिवंत आहे हे सत्य समजल्यानंतर सगळ्यांना अगदी खूप आनंद होतो. परंतु अविनाश मामा फरफटत वल्लरीच्या बाहेर सगळ्यांना मात्र घरात तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मात्र अर्णव म्हणतो की ईश्वरी तू काय बोलतेस? बाबा जिवंत आहे. ईश्वरी म्हणते की हो बाबा जिवंत आहे अर्णव सर, आणि आज बाबा जेव्हा घरी येतील तर त्याच वेळेस आता बाबा घरी आल्यानंतर नक्की हे कारस्थान करणारी कोण व्यक्ती आहे हे सर्व सत्य मात्र आता बाबा स्वतः सांगतील. आणि त्याच वेळेस आता तिथे धुमाळ येतो आणि धुमाळ येऊन म्हणजे आता जे फोटो निगेटिव्ह आहे ते सगळ्यांच्या समोर अर्णवकडे देत म्हणतो की अर्णवला माफ कर, मी रमाकांत राजशिर्के यांना बदनाम केले आणि ह्या वल्लरीची साथ दिली, मी असं करायला नको होते. पण आज मात्र जे काही झालेले आहे त्यात ह्या वल्लरी मामीची चूक आहे. वल्लरी मामीनेच सगळं घडून आणलेले आहे असे जेव्हा सगळ्यांच्या समोर सांगितले जाते तेव्हा मात्र आता अविनाश मामा हाताला धरून वल्लरीला बाहेर काढत असतो. आणि ह्या वल्लरीने आणखीन एक सत्य मला तुला सांगायचं आहे की अर्णव तुझा आत्तापर्यंत काही सांभाळ वगैरे तिने केलेला नाही,
तिने तुझ्या आईचे सात्विकाचे दागिने स्वतःजवळ ठेवले आणि हे सगळं केलेलं आहे. तर हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांना आणखीनच धक्का बसतो. आजी तर आता हिच्या हाताला धरते आणि तिला बाहेर काढत असते. तेव्हा अर्णव आपल्या ईश्वरीवर खूप खुश होतो, कारण त्याला आज ईश्वरीमुळे आपले बाबा मिळालेले आहेत आणि आपल्या बाबाबद्दल असणारा इतक्या वर्षाचा राग मात्र त्याचा दूर झालेला आहे. आणि आता त्यांच्या जीवनामध्ये आता हा राकेश काय नवीन एक असं म्हणजे वेगळं कारस्थान घेऊन येतो आणि शुभंकर मात्र राकेशचं सत्य कसं आता सगळ्यांच्या समोर उघडं पाडतो. आणि आकाश आता घर सोडून निघून गेलेला आहे. आकाशला सगळेजण कसे शोधतात आणि आता राकेशचं सत्य मात्र बाहेर कसं येणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता हे नवीन अपडेट देण्यासाठी आम्हाला सुद्धा छान असा मस्त उत्साह वाटेल. तुमच्या उत्साहाची आणि तुमच्या कमेंटची आम्ही नक्की वाट बघत आहोत. धन्यवाद.